पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. म्हणोनी तनु मानुषा या ऊर्ध्वमूळवनी जरी शाखा तरी कर्मवृद्धीसी देखा याची मुळे. चालू असलेला हा विषय त्यातली ही 179वी ओवी. मनुष्याचं शरीर ही एक शाखा आणि जी काही ऊर्ध्व शाखा सांगितली त्याच्या सापेक्ष जरी असली तरी पण या मनुष्य शरीराच्या ठिकाणी जे जे कर्म होतात त्यापासून जे पापपुण्य निर्माण होतं त्या पापपुण्यानं पुन्हा मनुष्य शाखेत येणं हेच त्याचं मूळ आहे. म्हणजे तो या कर्म करतो आणि पुन्हा त्याचे पापपुण्याने आणखीन त्याला त्या ठिकाणी गुंतून राहावं लागतं. सतत कर्मवृद्धीच त्याची होत राहते. आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी. मुळे गाढी तव वाढी पैसाथी. आता दुसऱ्यासुद्धा झाडात असंच असतं. दुसऱ्या झाडाचंही असंच आहे की जितक्या शाखा म्हणजे फांद्या मोठ्या होतील तितकी मुळं चांगली होतील आणि जितकी मुळं चांगली होतील तेवढ्या फांद्या मोठ्या होतील. म्हणजेच या सगळ्यामध्ये मनुष्य कर्मामध्ये जे गुंतलेलं आहे ते आहेच आहे. तैसीच या शरीरा कर्मे तव देहा संसारा आणि देह तव व्यापारा ना म्हणोची नये. म्हणून जोपर्यंत आपल्याला हे मनुष्य शरीर आहे तोपर्यंत ही कर्म आहेत आणि कर्मामुळं पुन्हा देह पुन्हा संसार आहेच आणि देह आहे म्हणून पुन्हा कर्म आहेत. ही चक्रिकापत्ती आपल्या ठिकाणी कायमचीच आहे. वर जसं सांगितलं की जसं नेहमीचं झाडसुद्धा त्याच्या ठिकाणी काय फांद्या मोठ्या झाल्या की मुळं मोठी होतात, मुळं मोठी झाली की फांद्या पोसल्या जातात. तसं याच्या ठिकाणी सुद्धा हे सगळं चालतंच. मग जोपर्यंत आपल्याला देह आहे तोपर्यंत कर्म करावीच लागतील. म्हणजे त्यामुळं कर्माला आपल्याला नाही म्हणता येणार नाही. म्हणोनी देहे मानुषे ये मुळे होती न चुके ऐसे जगन्नायके बोलिले तेने. तेव्हा एकंदरीत मनुष्य देहाच्या ठिकाणी हे जे काही निर्माण होणाऱ्या शाखा आहेत आणि त्याच्याकरता पुन्हा मुळापासून जे वाढ आहे त्याची ही होणारच आहे असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलं. आता त्याच्यातून त्याला जर काही त्या शाखेतून बदल पाहिजे असेल तर त्याच्या ठिकाणची जी कर्म आहेत त्या कर्मामध्ये बदल करावा लागेल. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी त्याच्याजवळ काय आहे, रजगुण आहे, तमगुण आहे. पण त्याला रजगुणातनं किंवा तमगुणातनं सत्वगुणात जायचं असेल तर रजगुण आणि तमगुणाची ओळख करून घेऊन त्या कर्माची पूर्वप्रारब्धाप्रमाणे जरी आपल्या ठिकाणी प्रवृत्ती झाली तरी निग्रहानं ती प्रवृत्ती बाजूला करून सात्विक कर्माची प्रवृत्ती निर्माण करावी लागेल. तरच आपण हे सगळे या गुणातले रज आणि तम ह्यातनं ओलांडून सत्वाकडं जाऊ. हे कोणाला करता येतं? फक्त मनुष्यालाच. कारण कर्म करण्याचा अधिकार मनुष्यालाच आहे. मग तमाचे ते दारुण स्थिरावले या वाऊधान सत्वाची सुटे सत्रान वाहुटळी. आता असंच आहे, जर त्याच्या ठिकाणी तमगुण जोपर्यंत आहे तोपर्यंत तमगुणाचे जे काही असेल तेच प्रवृत्ती इच्छा होत्याल. त्याला त्यांनी सांगितलं मोठं वादळ उठेल. म्हणजे जसं
वाल्या काय करायचा, हत्याच करायचा नाही, तमगुणाचीच प्रवृत्ती त्याची. पण त्यात बदल झाला आणि मग तमगुणाचे जे काय असेल ते वादळ स्थिरावलं. स्थिरावलेनी वाहू दाणे. आता वादळ स्थिरावलं आणि सत्वाची सुटे सत्रानी वावटुळी. आता तिथं मग काय झालं, सत्वगुण सुरू झाला आणि सत्वगुणात हा जो होता तमाचा वारा, तो आता सत्वगुणाचा वारा तिथं वाहू लागला. मग हे मोठं वादळ होतं. हे मोठं नाही पण वावटळ एखादी जी आहे की तिथं जिथं वारा फिरत राहतो तेवढा भाग तरी ते आपल्या ठिकाणी काय करते, फिरवतेच. मग तिथला पाला पाचोळा, तिथले कपडे काय असेल ते वावटळीमध्ये ओढतात आणि मोठं वादळ आलं तर सगळंच उडत राहतं. हे तमगुणाचं होतं. आता जर त्या ठिकाणी असेल तर सत्वगुणाची कर्म म्हणजे त्याच्या ठिकाणी तमगुणातनं सत्वगुणात तो आलेला आहे. आता त्याच्याजवळ सत्वगुण असल्यामुळं सात्विक कर्म व्हायला लागतील. तई याच मनुष्याकारा मुळी सुवासना निगती आरा घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी. आता पूर्वीच्या वासना त्या तमगुणाच्या होत्या. आता वासना कशाच्या आल्या, सत्वगुणाच्या आल्या. मग त्याच्या दृष्टीने कसं आहे की कोणाला मदत करावी, कोणासाठी उपकार करावा, कोणालाही आपल्याकडून दुःख होऊ नये, ह्या वासना त्याच्याजवळ उभा राहतील. हळूहळू त्या वासनेचेच त्याच्या ठिकाणी असलेल्या फांद्या किंवा ते फुटवे हळूहळू बळकट व्हायला लागतील आणि मग जितके बळकट झाले म्हणजे सत्वगुणाचा मनुष्य हा हळूहळू करत इच्छेत बदल करत करत मग सुकृत करू लागला. म्हणजे त्याच्या हातून काय आहे, तीर्थयात्रा होऊ लागल्या, दानधर्म होऊ लागले, आणखीन जे काय असेल ते परमार्थीय कर्म त्याच्याकडून होऊ लागले. हे सुकृत आहे. उकलतेनी उन्मेखे प्रज्ञाकुशलतेची तिखे डिरिया निगती निमिखे बाबुळे जुनी. आता त्याच्यात एक आहे की जसं जसं सत्वगुण येतो, सत्वगुण हा काय ज्ञानास कारण आहे. म्हणजे जर आपल्या ठिकाणी सत्वगुण असलं तर ज्ञान प्राप्त होतं. आता सत्वगुणच आहे त्यामुळं मग ज्ञानाची प्रवृत्ती तिथं होऊ लागली. आणि जर बुद्धीची चतुराई असेल, ती बुद्धी नुसतं ज्ञानाने नाही चतुरपणाने झाली. एखाद्याला काय आहे की चांगल्या प्रकारचे ग्रंथ कळतात पण तो अध्यात्म ग्रंथाकडे वळत नाही, मग जे काही कर्मशास्त्रीय ग्रंथ तिकडं वळतो. म्हणजे बुद्धीची चतुरता नाही ना, ज्ञान आहे पण आपल्याला काय आहे की अभ्युदय म्हणजे आपलं इहलोकातलं चांगलं व्हावं, स्वर्गलोक मिळावा, तिकडं त्याचा विचार चालू झाला. पण जर बुद्धी त्याची त्या ठिकाणी चतुर असेल तर तो आपला खरा हित कशात आहे ते शोधायला लागेल आणि त्या प्रकारची त्याची जर फांदीचा अंकुर फुटला, पहिले फुटवे तसे तयार झाले तर या सुकृतामुळं त्याला काय होईल, विस्तार होईल, वाढायला लागल. हे बाबुळे जुनी म्हणजे वाढ होणं, विस्तार पावणं, असं त्याच्या ठिकाणी. आता त्या कर्माचा कोणत्याकडं जाणारी कर्म, तर निवृत्ती मार्गाकडे जाणारी कर्म होऊ लागली. मतीचे सोट वावे घालिती स्फूर्तीचेनी थावे बुद्धी प्रकाश घे धावे विवेकाचेनी. आता त्याची बुद्धी जी आहे ही काय आहे तर ज्ञानातली बुद्धी, ज्ञानानं ज्ञान कसं संपादन करल तिकडं निघालेली. त्यामुळं तिच्या ठिकाणी काय झालं आता तर जसं एखादा साधं फांदी असते आणि पुन्हा बळावली म्हणजे मग मोठी होती, तशी ही फांदी आता मोठी होऊ लागली. तिथं याच प्रकारची स्फूर्ती निर्माण होऊ लागली आणि मग जो काही त्या बुद्धीच्या ठिकाणी ज्ञानप्रकाश आहे तो ज्ञानप्रकाश विवेकाकडे धावू लागला. तेथ मेधा रसे सगर्भ आस्थापत्री सबोंब सरळ निगती कोंब सद्वृत्तीचे. आता त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे
की सत्वगुण वाढला पण बुद्धीसुद्धा सात्विक व्हावी लागते. म्हणजेच त्या बुद्धीच्या ठिकाणी सत्वता तर आहेच आहे, पण त्या सत्वगुणासह ती बुद्धी ज्ञानयुक्त होईल आणि ज्ञानानं तिच्या ठिकाणी काय आहे की एक निष्ठा तयार होईल. की मग मात्र काय मार्ग बदलणं नाही, एक कुठला तरी मार्ग धरला म्हणजे तोच आहे. त्याच्या ठिकाणी हिताचा मार्ग कोणता आहे तो पाहिला जातो. वास्तविक पाहता मनुष्यापुढं काय आहे, लौकिक आणि पारमार्थिक असे दोन हिताचे प्रकार आहेत. लौकिक हिताकडं मनुष्य वळतोच, त्याच्यातही तो चांगल्या प्रकारची सद्धर्माची कर्म करूनही लौकिक हितच पाहतो. पण त्या सद्धर्माची कर्म करून तो जर पारलौकिक हिताकडं पारमार्थिक हिताकडं जात असेल तर त्याची जी काय आहे निर्मितीची म्हणजे ते जे स्फुरण आहे त्या वृत्तीला आता सद्वृत्ती म्हटलं आहे. म्हणजे एरवीची आहे ती वृत्ती आता जे योग्य आहे तेच करायला लागली. एरवी मनुष्याला काय हे ते सगळं करता येतं, कोणी काही कोणाला मदत कर, कुठं काय कर, सामुदायिक कार्य कर, सामुदायिक शिबिरं बनव, हे सगळं झालं. पण हे प्रवृत्ती मार्गच झाला. म्हणजे त्याला पुण्य प्राप्त होईल, पण ते निर्भेळ पुण्य नाही, पापयुक्त पुण्य आहे. पण सद्वृत्ती निर्माण झाली तर मग मात्र ते नुसतं पुण्य आणि ते परमात्म्याकडे घेऊन जाणार आहे. सदाचाराच्या सहसा टका उठती बहुवसा घुमघुमती घोषा वेद पद्यांचा. आता त्याच्या हातून आचरण चांगलं होऊ लागलं. मग ते जे आहे ते सदाचार आहे. आचरण चांगलं झालं. आचरण काय असावं तर नित्यनियमातलं कुठेही खंड न पडू नये हे आचरणात आलं. आता तो काय करतो, जो आपला रोजचा नियम आहे त्यात कुठंच नाही. मग सकाळचं त्याचं काय आणनिक असेल म्हणजे आंघोळ, पाठांतर, देवपूजा, ग्रंथ वाचणं, ध्यानधारणा करणं, संत सेवा करणं, हे सगळे त्यातलेच आहेत. आणि जेव्हा बाहेरचं जे काय असेल त्याच्यातसुद्धा सगळ्याला जे काही करायचं आहे ते सुद्धा आचरण त्याचं चांगलंच आहे. असं झालं तर टका उठती बहुवसा म्हणजे त्याचे जे पुढच्या बाजूचे शेंडे नवती फुटणं म्हणतो आपण त्याला, ती इतकी झाली. टका याचा अर्थ टोक, टोकाकडं जास्त आता त्याची काय आहे वाढ होऊ लागलेली आहे. आणि जसं जसं त्या पुन्हा नवीन पानाचे अंकुर फुटतात ते कशाचे होतील तर वेदपद्यांच्या, म्हणजे वेदानं जे सांगितलं आहे तेच करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी होईल. शिष्टागम विधाने विधियागविताने ये पानावरी पाने पांजरती. मग जे काय असेल त्याच्यात काय करायचं आहे आता तर त्याला जर त्या सात्विक वृत्तीच्या ठिकाणी काही लौकिक सुखाची इच्छा होत असेल, मग इथलं जे काय असेल ते सुख किंवा स्वर्गीय सुख, तर तो योग्य प्रकारे विधीनुसार कोणता यज्ञ करायचा आहे त्याची योजना करतो. ते यज्ञ करणार. मग एक नाही, यज्ञावर यज्ञ, यज्ञावर यज्ञ. जसं पांडवाच्या घरी यज्ञ व्हायचे आणि नारद आले एकदा, तेव्हा त्यांनी विचारलं पांडवाने की तुम्ही आलात, तुम्ही स्वर्गातही जात असता, मग आमचे वडील भेटले का तिथं? ते म्हणले हो भेटलेत. आणि त्यांनी निरोप दिला आहे की त्यांना म्हणावं त्याच्या पुढचा चांगला यज्ञ करा म्हणजे मला वरचं पद मिळेल, कारण तुमच्या यज्ञामुळं मला हे पद मिळतं आहे. मग ह्यांनी त्या प्रकारचा यज्ञ केला की पंडूराजाला वरचं पद मिळालं स्वर्गात, कारण ही पुण्याई त्यांनी संकल्प करतानाच वडिलांच्यासाठी अर्पण केली. परत नारद आल्यावर म्हणले आता दुसरा निरोप आला आहे, त्याच्यापेक्षा वरचं पद चांगलं आहे, मला तो यज्ञ करा. पांडवांनी तो केला. आणखीन गाठ पडल्यावर म्हणले आता काय म्हणलेत? म्हणले त्याच्यापेक्षा वरचं पद चांगलं आहे, मला अमुक यज्ञ करायला सांगितलं आहे. ते नारद म्हणले आता पुरे झालं, आता त्याला वर दिसेल चांगलं, मग तुम्ही कुठपर्यंत? म्हणजेच या स्वर्गलोकातसुद्धा आपल्या इहलोकासारखंच या सुखापेक्षा ते सुख, त्या सुखापेक्षा पायी चालणाराला सायकलीवर बसलेला चांगला वाटतो,
सायकलवर बसणाऱ्याला मोटरसायकलवरचा चांगला वाटतो, मोटरसायकलवाल्याला चारचाकीत बसलेला चांगला वाटतो. आणि त्याच्यात तरी कुठे काय, पण त्याचं ते सगळी अशी एकापुढचं एकच त्याला काय होतं की ते आकर्षण वाटतं. तसं वरसुद्धा आहे. मग हे सगळेच काय आहे की वेद घेऊनच या प्रकारचे अनेक प्रकारचे विविध यज्ञयाग करतात. आणि तेच मग त्याला त्यांनी सांगितलं की या मनुष्य शाखेच्या ठिकाणी याची पानं आता फुटू लागलीत, याचे घोषच्या घोष निर्माण झालेले आहेत. आयशा यमदमी घोसाळिया उठती तपाचिया डहाळिया देती वैराग्य शाखा कवळिया वेल्हाळपणे. आता यज्ञ संपले, दुसरं सांगितलं तप. मग तप करणारे काही त्यातले आले, त्यांनी त्याचा विचार केला आणि काय आहे की या प्रकारचे यज्ञ करायचे आणि स्वर्गातल्या सुखाकडं जायचं, ते पण पुण्य आहे. तोपर्यंत पुण्य संपले की स्वर्गातलं सुखही मिळायचं नाही, त्याच्यापेक्षा आपलं तपश्चर्या करावी. पण तप करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैराग्य लागतं. कारण तिथं जाऊन त्याला जर सूर्योदयाला बसून दुपारी ऊन माथ्यावर येईपर्यंत जर तपश्चर्याचे सगळे अनुष्ठानं करायचे असतील तर तोपर्यंत त्याला भूक तहान, तिथलं असलेले आपलं आसन, ह्या सगळ्या गोष्टीकडं काय करावं लागेल, संयमानं राहावं लागेल. ते वैराग्याशिवाय होत नाही. म्हणून तपाबरोबर त्याच्या ठिकाणी वैराग्याचे सुद्धा फांद्या, वैराग्याच्याही शाखा फुटू लागल्या. आणि जितकं वैराग्य चांगलं तितकं वेल्हाळपणे म्हणजे त्या शाखेचे फुटवे, त्याला आलेली पानं हे अधिकाधिक दिसू लागली. विशिष्टा व्रतांचे फोक धीरांचा अनगटी तीख जन्मवेगे ऊर्ध्वमुख उंचावती. आता दुसरी गोष्ट अशी की काही विशिष्ट प्रकारची जागा आहेत कुठल्या स्वर्गातल्या. विशिष्ट म्हणजे काय, त्या जागेसाठी याच प्रकारचं जर काय असेल तुम्ही व्रत केलं तरच तुम्हाला ती जागा भेटते. म्हणून मग त्या प्रकारची जी व्रत आहेत ती करत असताना त्याचं जे काही ठरलेलं विशेषण आहे त्याने ती युक्त आहेत म्हणून ते विशिष्ट आहेत. आणि हे सगळं करताना सहजासहजी नाही. कोणत्याही मनुष्याला एखादा वाराचा उपवास असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, अजून काही, तर त्याला कधी दुपार होती आणि कधी जेवतो असं होतं. किंवा एखादा म्हणत असेल आम्हाला संध्याकाळीच गुरुवार सोडायचा आहे, तरी तो दिवसभर आपलं काय आहे की कसा तरी अटीतटीनं उपवास करत असतो. आणि संध्याकाळी मग काय करतो, दिवसभरात जेवढं खायचं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट खातो. कारण का त्याला त्या उपवासानं आपल्याला हे पाहिजे होतंच होतं दिवसभर. म्हणून हे सगळं जर करायचं असलं तर धैर्य लागतं. धैर्यानंच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ होतील. असं जे काही धैर्य आहे, हे धैर्य ज्याच्या ठिकाणी परिपक्व आहे तोच हे सगळे व्रत करू शकतो. त्यानंच त्या व्रताचं त्याच्या हातून पालन पोषण होतं. आणि मग त्या व्रतामुळं त्याच्याजवळ जर काही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग एखादं व्रत करायचं असलं तर त्याला दीक्षा असते. मग त्या दीक्षेप्रमाणे त्यांनी ते व्रत करायचं. जसं एक काय आहे, असं एक व्रत आहे की तळहातावर असं मातीपासून शाळुंका बनवायची, कशाची, महादेवाची, आणि त्याची सगळी पूजा करायची. आता सांग अगदी त्याला पाणी, दूध, त्याच्यानंतर गंध, फुलं, नैवेद्य, हे सगळं फक्त तळहातातल्या ह्याच्यातून. आणि ती दीक्षा घेतल्यावर कधीच बंद करायचं नाही. तो कुठं गावाला गेला असला तरी ते साहित्य बरोबरच, मातीबरोबर तिथलं बाकीचं सगळं त्याच्याजवळ. हे व्रतच आहे ना. पण हे व्रत करण्याकरता तशा प्रकारची दीक्षा घ्यावी लागते. हे सगळं त्याच्याकडून झालं तरी तो ह्या सगळ्याच्या पुण्यावर कुठं जाईल, तर मनुष्य शाखेतल्या आता वर जाणाऱ्या फांदीकडे जाईल. ऊर्ध्वमुखी म्हणजे ती फांदी तशीच आहे, पण खाली झुकण्यापेक्षा आता कोणीकडे निघालेली आहे, वरती तोंड करून चाललेली आहे. माझी वेदाचा पाला दाट तो करी सुविद्येचा झडझडाट जव वाजे आचाट सत्वा निळू तो
आता त्याच्या ठिकाणी काय आहे की एखादं व्रत करायचं असेल तर त्याच्यासाठी असलेलं स्तोत्र, त्याचे मंत्र हे सतत त्याच्या मुखात आहेत आणि ते सगळं म्हणत असल्यामुळं त्या सगळ्या ह्याच्यासाठी काय काय लागतं ती सगळी त्यांनी अभ्यास करून ती विद्या जतन केलेली आणि त्याच्यातून ते सगळे मंत्र म्हणत असताना जसं जोराचा वारा आल्यावर पानं सळसळ सळसळ वाजतात तसं ह्याच्या ठिकाणी हा सत्वातला वारा वाहायला लागला की मग त्याची जी काही विद्या आहे त्या विद्येतून वेदाचे जे मंत्र आहेत त्याच्यात मुखातून ते भराभरा बाहेर पडतात. ते तर धर्म डाळ बहाळी दिसती जन्मशाखा सरळी तिया आड फुटती फळी स्वर्गादिकी. आता त्याचं सगळं चाललं आहे त्याच्यामध्ये धर्मच आहे, धर्माप्रमाणे चाललं आहे आणि त्याच्या ह्याच्यामध्ये होत असलेली काय अजून व्रत असतील, तपश्चर्या असेल, हे सगळं जर त्याचं असेल तर त्या सगळ्या असलेल्या त्या फांदीची शाखा म्हणजे त्याचे जे काही जन्म आहेत ते त्याच्यातून कुठं जातील तर स्वर्गाधिकाकडं जातील आणि स्वर्गातलं जे त्याच्या पुण्याप्रमाणे त्याला पद असेल ते पुण्याप्रमाणे त्याला तिथले जे भोग असतील ते भोग त्याला मिळतील. पुढा उपरती रागे लोहिवी धर्ममोक्षाची शाखा पालवी लहा लहात नित्य नवी वाढतीच असे. आता हे सगळं आहे पण स्वर्गाकडं जाणं हे सुद्धा टाळलं, त्याची त्याला उपरती झाली, नाही हे नकोच. मग आता तो जो काही करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या ठिकाणी काय होतं की दोन जे प्रकार आहेत त्यातलं काय आहे त्यांनी दाखवलं की उपरती निर्माण झाल्यानंतर ती जी एक आता नवीन फांदी निर्माण झाली ती लाल आहे, लोहिवी म्हणजे लाल प्रकारची आणि त्याच्यातून मग दोन प्रकार झाले. एक आहे की त्याला जायचं आहे ते कुठं आहे तर आपल्या धर्माप्रमाणे कर्माप्रमाणे पुण्य वाढवत स्वर्गातलं पद प्राप्त करायला जायचं आहे. मग स्वर्गातल्या एखाद्या उच्च स्थानाला त्याला जायचं आहे. मग तो जो सगळं काही करत असतो तो धर्मनिहाय करतो म्हणून त्याला काय आहे की त्याची एक शाखा आहे त्याला अभ्युदय मार्ग म्हणायचं. त्या अभ्युदय मार्गानं तो चाललेला आहे. त्याच्यामध्ये काय आता तो धर्म जिज्ञासा म्हणजे धर्म काय सांगतो त्याप्रमाणे त्याची जिज्ञासा आहे तो तिकडं निघालेला आहे आणि दुसरा जो आहे त्यातलाच तो मोक्षाकडं निघाला आहे. म्हणजे ह्या उपरतीतून एकाच्या ठिकाणी स्वर्गप्राप्ती करता अटीतटीची जी आहे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडल्या. म्हणजे आता घरात कसं आहे दूध दुभतं आहे, डाळ दाणा आहे, गहू आहे, तांदूळ आहेत, पण स्वर्गात जायचं म्हणून उपास करतो आहे. हे घरात सगळं असूनसुद्धा खायचं नाही स्वर्गातलं पद प्राप्त करायला. मग त्यांनी हे सगळं समोर असूनसुद्धा त्याची उपरतीच केली. तो एक आहे आणि दुसरा असा आहे की मोक्षाच्या मार्गाला निघाला आहे मग श्रेय मार्ग. तर त्याच्या ठिकाणी काय आहे तर तो ब्रह्मजिज्ञासा ही त्याची काय आहे सूत्र आहे. त्याप्रमाणे तो तिकडं निघालेली शाखा आणि जे जे काही या आपल्या आपल्या शाखेप्रमाणे आपल्या आपल्या फांदीत आहेत त्यांच्या फांदीचे फुटवे वाढलेत आणि त्याही वाढू लागलेल्या आहेत. पै रविचंद्रादि ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेते. आता जे आपण वर पाहिलं त्याच्यात आपल्याला ज्ञानेश्वरीत 8व्या अध्यायात मागं झालं आहे काय आहे की जे काही धूम्रमार्ग अर्चिरा मार्ग त्याद्वारे कोणी चंद्रलोकाला जातं कोणी कुठं जातं. तसं कुठं रवी चंद्र आणि ग्रहवर म्हणजे कुठल्या कुठल्या ग्रहात तुम्हाला स्थान आहे तिथं तिथं तुमचा लोक आहे आणि तिथं तिथं जाल. कोणी पितृलोकाला जाईल, कोणी तपोलोकाला, ऋषी विद्याधर ह्यासुद्धा आडव्या फांद्या आहेत. ह्या मनुष्य शाखेतल्या सत्वगुणातून सत्कर्म करत असताना त्याच्या हातून जे काही असेल ते वैराग्याप्रमाणे ज्ञानाप्रमाणे जे कर्म चाललं आहे त्याच्यातून
इकडं जायची, तिकडं या लोकाला त्या लोकाला चालायची, लोकांतराची आडवी शाखासुद्धा त्यातच फुटत आहे. याही पासून उंच वडे, गुढले फळांचे नि बुढे, इंद्रादिक ते मांदोडे थोर शाखांचे. आता नुसतं नाही तर ह्या फांद्या उगीचच वाढल्यात का? तसं नाही म्हणले, ही फळंच आहेत ना त्याला. मग कोणी इंद्रलोकाला गेलाय, कोणी पितृलोकाला गेलाय, कोणी ऋषी लोकाचं जे असेल तपोलोकाला गेलाय, रविचंद्रादी अशा असणारा स्थानाला गेलाय. हे सगळे त्या फांद्याला आलेली फळं आहेत. मग तयाही उपरी ढाळिया, तपोज्ञानी उंचावलिया, मरीची कश्यपादी इया उपरी शाखा. आता दुसरी शाखा म्हणजे दुसरी एक फांदी दाखवली. हे कोण करतंय, कोणासाठी ह्या फांद्या वाढत चालल्या? तर जे ज्ञानानं सत्वकर्म करत करत आणि योग्य म्हणजे बुद्धिचातुर्यानं जे चालले त्यांच्यासाठी. त्यातली एक फांदी अशी की ती जी आहे म्हणजे असं सांगतात की तपोलोक जो आहे त्या तपोलोकाला सगळ्या ब्रह्मांडाला लय झाला तरी तो तिथं काही होत नाही. मग तिथं कोण आहे? तिथं जे गेलेत ते परत न येणारे असे गेलेले आहेत. त्यात मरीची, कश्यप अशा तऱ्हेचे जे सगळे आहेत ते सप्तऋषी आहेत. आणखीन जे उच्च जे मुनी ऋषी होऊन गेले की त्यांना पुनर्जन्म नाही, ते आपल्या ठिकाणी जाऊन मुक्त झालेले आहेत असा ते लोक आहे. आणि तिथं जाण्यासाठी सुद्धा याच्या हातून शुद्ध कर्म होत गेली आणि तो त्या उंच चाललेल्या फांदीच्या ह्याच्यामध्ये त्याची वाढ होऊ लागली. एवं माळोवाळी उत्तरोत्तरू ऊर्ध्वशाखांचा हा पैसारू, बुडी साना अग्री थोरू फलाढ्यपणे. आता एक होतं, कारण जसं जसं कर्म वाढायला लागतं, सात्विक कर्म, सुकृत, मग त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे यज्ञ, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे तपश्चर्या, त्याच्यानंतर कोणता अभ्यास, यामुळं ती फांदी निघाली खरं, तिला फुटवा झाला पण पुढं मोठी मोठी होत चालली. म्हणून ते दाखवलं की बुडी सानी म्हणजे निघताना तुम्हाला लहान वाटेल पण आगरीत होरू म्हणजे पुढं जाईल, कारण जिथं जाऊन पोहोचणार आहे ते स्थान मोठं आहे ना. म्हणून तिथं गेला असता तिथं जातो आणि तिथं जे काही असेल त्याचं फळ ह्याला मिळू लागलं. म्हणजे जसा स्वर्गलोकातलं आपण पाहिलं, स्वर्गलोकात जर ह्याचं अधिक पुण्य झालं तर कोणत्या प्रकारच्या फळभोगाकडं त्याला जायचं आहे तिथलं ते स्थान त्याला मिळतं. आणि तिथं गेल्यावर जर त्याला स्थान मिळत असेल तर ते फळ आहे, म्हणून ते मोठमोठी फळं आहेत. जसा अर्जुन हा काही स्वतःच्या सामर्थ्य शक्तीवर स्वर्गाला जायचा आणि तिथं गेल्यावर तिथं जेव्हा तो लागला इकडे तिकडे जायला तर त्याच्या पुण्याचे भोग त्याला मिळाले, पण तिथली अप्सरा त्याच्या मागं लागली, कारण त्याचं जे पौरुषवत्व पाहून ती त्याच्यावर भुलली. पण अर्जुनानं त्याला छेडून टाकलं, अजिबात नाही म्हणला, मी तुझ्याकडं पाहतसुद्धा नाही. ते त्यांनी त्याला शाप दिला की तू पुढं जाऊन स्त्री होशील, म्हणून तो या ठिकाणी आल्यानंतर ह्याच्यामध्ये रूपामध्ये राहायला लागला स्त्रीच्या. आता बृहन्नडेच्या रूपामध्ये. हे काय आहे, 1 वर्ष त्या शापामुळं त्याला काढावं लागलं. म्हणजे तिथं ही फळं आहेत पण ती घ्यायची का न घ्यायची हे वैराग्य आहे. आणि हे तिथं या असलेल्या उंच शाखेमध्ये, उंच फांदीमध्ये सगळं हाताशा असल्यामुळं त्याचे जे पुढचा प्रसर आहे ते सगळा होत राहतो. आता सत्वगुण त्याची फांदी आपण पाहत राहिलो. मागं आपल्याला रजगुणाची फांदी सांगितली, तमगुणाची फांदी सांगितली आणि आता जे काही असेल ते आपण सत्वगुणाची फांदी तिच्याकडं पाहत आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.